नमस्कार, आपण पाहत आहात महाआवाज न्यूज। शेगाव येथे आयोजित राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध लेखक, कवी आणि शिक्षक अनिल भगवान चव्हाण यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार प्राप्त करून गौरविण्यात आले आहे। पाहूया संपूर्ण बातमी। संकल्प बहुउद्देशीय संस्था अकोला आणि ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तुलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारका लॉन्स शेगाव येथे हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला। हा पुरस्कार उपविभागीय अधिकारी संजय खळसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुरस्कार प्रदान करताना संजय खळसे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की अनिल, हा पुरस्कार तुलाच देण्यासाठी मी आलोय। माझ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मला अत्यंत आनंद होत आहे। त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। विशेष म्हणजे 2026 या वर्षातील हा अनिल चव्हाण यांचा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे। त्यांचे शोध सुखाचा हे पुस्तक वाचकांच्या मोठ्या पसंतीस उतरले असून त्याच पुस्तकांमुळे त्यांना विविध स्तरीय सन्मान मिळत आहे। हा भव्य सोहळ्यास 500हून अधिक नागरिक उपस्थित होते। पुरस्कारानंतर अनिल चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। आम्ही समाजासमोर ठेवू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही खऱ्या अर्थाने काम करू शकतो। मला आठवते, मला आनंद झाला, आमचा अनिल चव्हाण इथे एक विद्यार्थी आहे। विद्यार्थी काय चांगल्या प्रकारचा एक साहित्यिक आहे। मी ज्यावेळेस मागच्या 15 वर्षापूर्वी तहसीलदार चिखलीला तहसीलदार होतो, त्यावेळेस हा एकदम 11वी 12वी मध्ये असेल, त्यावेळेस त्यांनी आधारस्तंभ नावाचं काही पुस्तक, छोटंसं पुस्तक काढलं होतं, ते त्याचं प्रकाशन माझ्या हाताने केलं। आणि आता तेवढ्या वर्षानंतर एवढा अनुभवाचा साठाचा एक पुरस्कार, त्या पुस्तक त्यांनी आता मागच्या महिन्यामध्ये तयार करून ते समाजाला, युवकांना प्रेरणा देण्याचं काम केलं। अशा अनिल चव्हाण माझ्या जवळच आहे आणि मग त्याचा सत्कार करण्याचा मला इथे योग आला, म्हणून मला खरं धन्य वाटलं की मी ज्या लोकांच्या सोबत आम्ही काम करतो त्या लोकांचा सत्कार करण्याचं काम केलं। म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो। मी नीरज चोपडे, महाआवाज न्यूज।